आमच्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आम्ही दररोज खूप मेहनत करतो आणि तुमच्या मनोरंजनासाठी अनेक व्हिडिओ बनवतो। जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल। तसेच बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आम्ही आमचा व्हिडिओ पोस्ट केल्यावर तुम्हाला त्याची सूचना लगेच मिळेल। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका। तसेच तुम्हाला काय आवडले किंवा काय आवडले नाही हे कमेंट करून सांगा। चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहोत। बिग बॉस मराठीचं नवं पर्व सुरू झालं आहे। यंदा घरात एकाहून एक तगडे सदस्य आहेत। प्रत्येक सदस्य वेगळ्या धाटणीचा आहे। अभिनेते, गायक ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यापर्यंत अनेक लोक पाहायला मिळत आहेत। 25व्या दिवशी निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळणार आहे। बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सत्याचा पंचनामा हे कार्य पार पडत आहे। या संदर्भातला आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे। प्रोमोमध्ये वर्षा ताईंचा सत्याचा पंचनामा होताना दिसत आहे। दरम्यान वैभव म्हणतो, निक्कीसाठी मी कोणतेही फेवर घेणार नाही। यावर निक्की म्हणते, मी माझ्या मतावर ठाम आहे। त्यावर वैभव निक्कीला म्हणतो, तू थेट तुझं मत मांडू शकत नाही। दुसरीकडे घनश्याम म्हणतोय, निक्कीच्या अशा वागणुकीमुळे टीमचा घात होऊ शकतो। वैभव निक्कीला म्हणतो, तुला बोलण्याचा मला हक्क आहे। सत्याचा पंचनामामध्ये सदस्य काय धमाका करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। तसेच या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे देखील लवकरच समोर येईल। बिग बॉस मराठीचे नवीन पर्व दिवसेंदिवस अधिक मनोरंजनात्मक होत असल्याचे पाहायला मिळत आहे। एकीकडे टीमचे शक्तिप्रदर्शन तर दुसरीकडे टीमचे युक्तिप्रदर्शन सुरू आहे। आता हा गेम पाहणे अधिक रोमांचक ठरेल। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोत आपण पाहू शकतो की अरबाज आणि घनश्याम यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू असल्याचे आपल्याला दिसत आहे। अरबाज घनश्याम यांना म्हणतोय की आपल्यामध्ये कसं असतं माहिती आहे का? तिने तुला सांगितले, तुझ्याकडून चूक झाली, तुला बोलायला पाहिजे होते की माझे चुकले आणि विषय संपवायला हवा होता। पुढे अरबाज म्हणतो की तुम्हाला मी सांगतो, जसे आपण आता आहोत ते चुकीचे आहे। आपली टीम वीक होईल आणि समोरची टीम स्ट्रॉंग होईल। यावर घनश्याम म्हणतो की बरोबर, ते तसेच करतील, आपण काहीच करू शकणार नाही। तर दुसरीकडे आर्या आणि धनंजय यांचे टीम मधल्या सदस्यांवरून मज्जा मस्ती सुरू आहे। आर्या धनंजय यांच्याकडे खोटे जेवणाचे ताट घेऊन आली असून त्यावर आर्या म्हणते, जेवण करा, जेवणामध्ये आज टीमचा माज आहे। त्यावर धनंजय म्हणतो की असले मला आवडत नाही, माझ्यासाठी टीम बी चे प्रेमच बस। जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल। तसेच बेल आयकॉन बटन दाबा। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला काय आवडलं। लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये।